शरीरसंबंधास नकार दिलेल्या महिलेवरती तरुणानं 19 वार केले। वार करताना महिलेचा चेहरा सुद्धा नराधमानं विद्रूप केला। संभाजीनगर जिल्ह्यामधील हादरवून टाकणारी ही घटना आहे। महिलेवरती केलेला एक वार मानेपासून कमरेपर्यंत 2.25 फुटांचा आहे। पीडितेवरती उपचारावेळी डॉक्टरांनी 280 टाके घातले। टाक्यांसाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच 22,000 रुपये इतका झाला। पीडित महिलेची खासगी रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे। पीडितेची परिस्थिती बेताची आहे। पदरामध्ये 2 लहानगी मुलं आहेत। या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नौपुते याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। माय गेली तर नवऱ्याकडून नंबर घेतला, मला त्याच्या जावाला भेटायचं तुला भेटायचं, तुला माय बहिणीला भेट म्हणलं, बार ते मला नका भेटू, फोन कट करून टाकला। घरी सही सांदायला जायच्या वेळेस त्यांना मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला। पप्पा चाकू आणले पळून गेला। 350 टाके तिला। तिने 6 वाजता सही सांदायला शेतातून निघली घरी, एकटीच होती। तो पाठी मागून आला, तिने पाहिलंच नाही त्याला। तिने काय केलं, लगेच केस धरले आणि लगेच डायरेक्ट पुढं दगडावर आपटिलं। तिचं डोकं आदळ खायला दगडावर। मग तिला कुठं काही सुसू राहिलं, पळाचं सुसाना तिला पळून देईना नाही तिला। तिने लगेच तसेच नाड्याला वार केला। सपासप पाठीत काही, मांड्यावर काही, अवघड ठिकाणी दगड मारले तिने, दगडांनी ठेशीलं। सदर महिला ही आता ICU मध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे 19 वर्षाचं वयाचा आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे।